एक तर रोहित पवारला कुठली भीती नाही, रोहित पवार कोणाला घाबरत नाही, हे आजपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी बघितलेलं आहे. काळजी कोण करते तर माझ्या परिवारातले जे सगळे लोक आहेत, ज्याच्यामध्ये माझी पत्नी असेल, मुलं असतील, आई वडील असतील, सासरे असतील आणि माझा जे काही कार्यकर्ते आणि माझे मतदारसंघातले लोक आणि सामान्य लोक यांना कुठेतरी त्या ठिकाणी काळजी वाटते. कारण हे जे काही तपास ज्या पद्धतीने अजितदादांच्या बाबतीत चालला आहे तो योग्य पद्धतीने नाही चालला आणि तो योग्य पद्धतीने नाही चालल्यामुळे आणि जे काही विषय ब्लॅक बॉक्सपासून इतर विषय आल्यामुळे लोकांना जी माझी शंका आहे तीच लोकांना त्या ठिकाणी शंका वाटते. आणि सगळ्यांचं मत आहे एवढे मोठे मोठे लोक या विषयामध्ये जर असतील तर मग उद्या जाऊन माझ्या सेफ्टीबद्दलसुद्धा विषय निर्माण होऊ शकतो. द्यायची नाही द्यायची हा सरकारचा त्या ठिकाणी विषय. पक्ष आधी पवारसाहेबांशी त्या ठिकाणी बोललं जाईल. पवारसाहेबांची तब्येत ही थोडीशी नरम असल्यामुळे पण आता ती चांगली आहे, त्यामुळे त्यांच्याशी डायरेक्ट कोणी तिथं संवाद या बाबतीतला केला नसावा. पण पुढच्या 2 दिवसामध्ये पवारसाहेब जेव्हा मुंबईत येतील तेव्हा आमच्या पक्षातले काही नेते सुप्रियाताई हे त्यांच्याशी बोलून मग इतर पक्षाचे महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत त्या नेत्यांना त्या ठिकाणी आम्ही बोलू शकतो, बोललं जाईल. आणि त्यांच्या पाठिंब्याने पवारसाहेबांना जर इच्छा असेल तर ते नक्कीच राज्यसभेवर जातील. पण ही संवाद होत असताना अजितदादा पक्षाबरोबर आमचा संवाद होईल असं आम्हाला वाटत नाही, कारण दादांची ती इच्छा होती. पण आत्ता या पक्षाची इच्छा आहे का हे त्या पक्षाच्या प्रमुखांनाच त्या ठिकाणी माहिती. तपास जर योग्य दिशेने जात असेल, 2-3 दिवसांनी प्रायमरी रिपोर्टमध्ये फक्त थातूर मातूर फक्त हे केलं ते केलं अशा जर गोष्टी न करता डिटेलमध्ये काही प्रमाणात डिटेलमध्ये जो तपास असेल तर आम्ही समजू योग्य दिशेने हा तपास त्या ठिकाणी सुरू आहे. पण उगाचच काहीतरी द्यायचं म्हणून त्यांनी दिलं तर मग मराठी माणूस काय असतो आणि महाराष्ट्र काय असतो हे मात्र त्या ठिकाणी या केंद्र सरकारला नाही तर तिथं असणारे जे एव्हिएशन मंत्रालय त्यांना आपल्याला दाखवावं लागेल असं आम्हाला वाटतं.